भटजी म्हणाले, जी जी निर्विकार तो कवन, निर्विकार म्हणजे निवर्कार. सर्वज्ञ म्हणितले, सर्वज्ञ म्हणजे सर्व. वानरेहा पोर जीव विकार वेगळा केव्वेळाही, जालची नाही मा तू काही वेगळा असशी. म्हणजे ते माकडाला खूप प्रेम करत होते असे कवी म्हणतात. हो काजी ह यावरी गोसावी कीर्ती, कठियाचा दृष्टांत निरोपिलाह. कव्वनी, कव्वनी म्हणजे काय, कहाणी. एकू कठिया असे तो भोगस्थानची शुश्रूषा करीह. जाडी ह सडा समार्जन करी, ते देखीनी गावीचे मनती कठिये हो निके करीत बसा. बरवे करीत असाह ते ऐकोनी दिसवडीचा, दिसवडी हात हात चढवी, तयासी देवता आपुले फळ नेदी. म्हणजे हातावर चढवे म्हणजे देवाला प्रार्थना करत होते लेखक आणि देवाने त्यांना फळ दिलं. तयासी कीर्तीचेच फळ झाले, कीर्तीचेच म्हणजे चांगल्याचेच फळ झाले. लीळाचरित्र उत्तरार्ध हा ग्रंथ एकांक लीळा क्रमांक 102 मधून घेतलेला आहे. 120 या सांप्रदायिक पुस्तकातून घेतलेला आहे. संपादक कोण आहे त्याचे, प्रा पुरुषोत्तम नागपुरे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला हा यांची माहिती आपण पाहिलेली आहे. तर उद्या आपण पुढचा धडा घेऊया. स्क्रीन रेकॉर्डिंग जर बरोबर येत असेल तर मी पुढचा धडा घेईन. स्क्रीन रेकॉर्डिंग जर थोडी चांगली येत नसेल क्वालिटी तर मी त्याच्या पुढचा धडा, ज्या धड्याची क्वालिटी चांगली येईल तो धडा मी घेईन. तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत व्हिडिओची लिंक शेअर करा. तर धन्यवाद विद्यार्थी मित्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकॉन 11 मिस अपडेट. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.